सो वेलकम इन दी वर्ल्ड ऑफ सायन्स. मागील पार्टमध्ये आपण मेटल्स आणि नॉन मेटल्स हे केमिकली काय आहेत हे सोडियमच्या आणि क्लोरीनच्या एक्झाम्पलच्या माध्यमातून पाहण्याचा काय केला होता, प्रयत्न केला होता. सो टुडेज पॉइंट ऑफ आवर डिस्कशन इज फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स. आपल्याला धातूंचे आणि अधातूंचे आज भौतिक गुणधर्म क्लुप्त्यांच्या आधारे म्हणजे ट्रिक्सच्या आधारे काय करायचं आहे, पाहण्याचा किंवा जाणून घेण्याचा काय करायचा आहे, प्रयत्न करायचा आहे. सो फर्स्ट पॉइंट ऑफ टुडेज डिस्कशन इज फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द मेटल्स. मेटलच्या फिजिकल प्रॉपर्टीज समजल्या तर नॉन मेटलच्या फिजिकल प्रॉपर्टीज समजण्यास फारसा वेळ लागत नाही. सो फर्स्ट फिजिकल प्रॉपर्टी ऑफ द मेटल इज नेचर. So generally all metals are occurs in solid state. जनरली कसे आढळणार आहेत ते सॉलिड स्टेटमध्ये जनरली काय होणार आहेत, सापडणार आहेत, स्थायू अवस्थेमध्ये ते पाहण्यास मिळणार आहेत. मग क्वेश्चन ह्यावर विचारला जाणारच नाही, क्वेश्चन विचारला जाणार आहे एक्सेप्शन्सवर. पहा, ऑल मेटल्स ऑकर्स generally in solid state except two metals occurring in liquid state. म्हणजे काय की दोन मेटल असे आहेत की जे तुम्हाला द्रव अवस्थेत पाहण्यास काय होतात, मिळतात, म्हणजे लिक्विड स्टेटमध्ये मिळतात. मग कोणते कोणते दोन मेटल येते तर फर्स्ट मेटल इज मर्क्युरी अँड सेकंड वन इज गॅलियम. हे दोन्हीही मेटल हे लिक्विड स्टेटमध्ये काय होतात, पाहण्यास मिळतात. मग जर आता आपल्याला याची ट्रिक बनवायची आहे तर सिंपल मर्क्युरीला मराठीमध्ये काय म्हणतात हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर मर्क्युरीला मराठीमध्ये म्हणतात पारा. मग ह्या पाऱ्याचा फक्त आपण काय करू, प घेऊ. गॅलियमला आपल्याला त्याचा अर्थ समजून घेण्याची गरज नाही, फक्त गॅलियमचा हा जो Ga आहे ह्या Ga ला आपण मराठीत काय करू, ग लिहू. आणि लिक्विडचा आपण फक्त काय करू, Li घेऊ, म्हणजे मराठीमध्ये त्याचा वर्डिंग होईल ली. मग जर ट्रिक पाहिली आपण तर ट्रिक काय होती याची, पगली, वेडी. सो ह्या ट्रिकच्या माध्यमातून तुम्ही मेटलचं नेचर जनरली किंवा त्याचे एक्सेप्शन जे आहे ते फाइंड आउट करू शकता. ऑल मेटल्स आर ऑकर्स जनरली इन द सॉलिड स्टेट एक्सेप्ट टू मेटल्स which present in liquid state, that is mercury and gallium and trick पगली. सो हा झाला तुमचा पहिला पॉइंट. ट्रिकच्या माध्यमातून आपण काय केलं की मेटल्सचा नेचर जे आहे ते पाहण्याचा काय केला, प्रयत्न केला. मग आता बघा की सेकंड पॉइंट, जर नेचर जनरली मेटल सगळे जे आहेत ते सॉलिड स्टेटमध्ये जर आढळत असतील तर ते कसे असणार आहेत, ते हार्ड असणार आहेत, लक्षात घ्या, कठीण असणार आहेत. मग परत क्वेश्चन याच्यावर विचारला जाईल का, आता ह्यावर विचारला जाणार नाही. मग क्वेश्चन काय विचारला जाणार आहे, क्वेश्चन परत तुम्हाला इथे एक्सेप्शन विचारलं जाणार आहे. सो जनरली मेटल्स आर हार्ड बट फ्यू मेटल्स आर सॉफ्ट इन नेचर. मग कोणकोणते असतील, दोन तर आपण काय केले, पाहिले. कोणते, सिंपल मी लिहून टाकतो तिथं, पगली म्हणजे काय की मर्क्युरी आणि गॅलियम हा हार्ड असणार आहे का, नाही, कारण तो ऑकरच कशात आहे, लिक्विड स्टेटमध्ये होतोय तो, म्हणजे तो हार्ड असायचा संबंधच येत नाही. मग आणखी असे तीन मेटल्स आहेत की जे तुमच्या ग्रुप फर्स्टमध्ये आढळतात आणि त्यांना अल्कलाइन अर्थ मेटल असं म्हणतात. मग ते मेटल कोणते कोणते येतात तर त्यामध्ये पहिला मेटल येतो तुमचा सोडियम, त्यानंतर येतो तुमचा लिथियम आणि त्यानंतर येतो तुमचा पोटॅशियम. हे तीन मेटल जे आहेत हे तीन मेटल जनरली सॉफ्ट असतात, म्हणजे ते नाईफने सुद्धा काय करता येतात, आपल्याला कट करता येतात. सोडियम आपल्याला कट करता येतो, लिथियम आणि पोटॅशियम हे सुद्धा काय करता येतात, कट करता येतात. मग आता किंवा तुम्ही जो सोप पाहता, सोप म्हणजे जनरल ट्रिक याची ह्यानुसारही आपण विचारात घेऊ शकतो की जो आपला साबण असतो, जो आपण तोंडाला तो दाबला की काय होतो, तो असा दबला जातो, लक्षात घ्या. मग तो जो सोप असतो तो सुद्धा कशापासून तयार होतो, सो सोप इज फॉर्म
बाय सोडियम अँड पोटॅशियम सॉल्ट ऑफ द फॅटी ॲसिड. म्हणजे ह्यावरूनही तुम्ही काय करू शकता की हे 3 एक्झाम्पल लक्षात ठेवू शकता. पण आता जर आपण याची ट्रिक काढण्याचा प्रयत्न केला तर पहा काय करता येईल की इथे सोडियम आहे, लिथियम आहे आणि पोटॅशियम आहे. 3 मेटल काय केलेले आहेत, दिलेले आहेत. मग पहा की पोटॅशियम ह्यामधला मी काय करतो, पो घेतो फक्त. त्यानंतर लिथियम मराठीत लिहितो, लिथियमचा मी काय करतो, ली घेतो. आणि तुमच्या सोडियमचा काय घेतो, फक्त स घेतो. म्हणजे आपल्याला ह्यापासून जी ट्रिक मिळणार आहे ती ट्रिक मिळणार आहे पोलिस. आणि 2 मेटल्स कोणते येतात आपले की आपण ते मागाशीच पाहिले, कोणते होते, गॅलियम अँड मर्क्युरी. त्याची ट्रिक काय बनवली होती आपण, पगली. म्हणजेच ट्रिक आपण काय तयार करू शकतो, ह्या एक्सेप्शनची, पगली कोण आहे, पगली पोलीस आहे. ओके, सो दिस इज ट्रिक ऑफ युअर सेकंड पॉइंट. ऑल मेटल्स आर हार्ड एक्सेप्ट सोडियम, लिथियम, पोटॅशियम, मर्क्युरी अँड गॅलियम. ओके, सो हा झाला तुमचा 2 नंबरचा फिजिकल प्रॉपर्टीच्या माध्यमातला पॉइंट. सो सी थर्ड पॉइंट. All metals have high melting and boiling point. Third point is high melting point and boiling point. पहा की जनरली हार्ड जर नेचर असेल आणि सॉलिड नेचर जर असणार आहे तर इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन कसे असणार आहेत, स्ट्रॉंग असणार आहे. त्यामुळे ते जे मॉलिक्युल्स आहेत ते जर आता आपल्याला सेपरेट आउट करायचे असतील तर त्याला आपल्याला जास्त एनर्जी देण्याचं काय करावं लागणार आहे, काम करावं लागणार आहे. आणि जास्त एनर्जी ज्या ठिकाणी लागते त्या सबस्टन्सचा मेल्टिंग पॉईंट किंवा बॉइलिंग पॉईंट हा कसा असतो, नेहमी हा नेहमी हाय असतो. ओके, सो बिकॉज ऑफ द स्टेट लाईक सॉलिड स्टेट अँड हार्डनेस ऑल मेटल्स हॅव हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट एक्सेप्ट परत कोणते आपले पगली आणि पोलिस. म्हणजेच काय की एक्सेप्शन याचे सुद्धा काय राहणार आहेत, सोडियम, लिथियम, पोटॅशियम, गॅलियम अँड मर्क्युरी. म्हणजे ट्रिक याची सुद्धा काय होणार आहे, पगली आहे. कोण पगली आहे, पगली पोलीस आहे. ओके, ही काय होईल तुमची, ही ह्या एक्सेप्शनच्या बाबतीत काय होणार आहे, ट्रिक राहील. कारण काही मेटल सॉफ्ट आहेत, सोडियम, लिथियम आणि पोटॅशियम यांचं नेचर कसं आहे, सॉफ्ट आहे. ते हार्ड आहेत का, नाही. म्हणजे त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन थोडं वीक असणार आहे. म्हणजे त्यांचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट हा कमी असणार आहे. आणि त्यानंतर विचारात घेतलं गॅलियम आणि मर्क्युरी, तर हे लिक्विड स्टेटमध्ये आहे. म्हणजे काय की ह्यांचं खूप वीक असणार आहे आणखी. म्हणजे हे पटकनी बॉईल होणार किंवा हे पटकनी काय होऊ शकतात, सबस्टन्सेस मेल्ट होऊ शकतात. सो देर आर फ्यू एक्सेप्शन्स विच इंडिकेट्स सम मेटल्स हॅव लो मेल्टिंग पॉईंट. तर हा काय झाला, हा झाला तुमचा तिसरा डिस्कशनचा पॉइंट. सो लेट अस सी पॉइंट नंबर 4. जनरली मेटल्स आर डक्टाइल. सो व्हॉट इज मीन बाय डक्टिलिटी ऑर डक्टाइल, तर याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो, याला मराठीमध्ये आपण तन्यता म्हणतो. म्हणजेच काय की ॲबिलिटी ऑफ मेटल टू प्रोड्यूस वायर्स. आपण काय करू शकतो की मेटल्स ताणून त्याच्यापासून काय करू शकतो की आपण लांब तारा तयार करू शकतो. ही जी ॲबिलिटी आहे मेटलची, ही जी क्षमता आहे धातूची, याला म्हटलं जातं डक्टिलिटी किंवा याला मराठीमध्ये म्हटलं जातं तन्यता. मग त्यानंतरचं काय की 4 नंबरचं कॅरेक्टरिस्टिक जे, याला एक्सेप्शन काहीच नाही. 5 नंबरचं कॅरेक्टरिस्टिक जे आहे, ऑल मेटल्स आर मॅलिएबल.
आता व्हॉट इज मीन बाय मॅलिएबल? वर्धनीयता. मराठीमध्ये याला आपण काय म्हणतो? वर्धनीयता. म्हणजे काय की ॲबिलिटी ऑफ द मेटल टू फॉर्म थिन शीट्स. म्हणजे काय की हॅमरिंग करून धातूवर आघात करून आपण त्या धातूचं रूपांतर पातळ पत्र्यामध्ये करू शकतो. हा जो धातूचा गुणधर्म आहे, ह्या धातूच्या गुणधर्माला म्हटलं जातं मॅलिएबिलिटी किंवा वर्धनीयता. इथे एक्सेप्शनचा विचार केला जात नाही. हे झाले तुमचे 5 कॅरेक्टर. त्यानंतर 6 नंबरचं कॅरेक्टर जे आहे मेटलचं ते आहे की इथं हाय मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंटमध्ये लक्षात घ्या की एक मेटल येतो टंगस्टन, त्याचं जे मेल्टिंग पॉईंट आहे तो किती आहे? 3422 डिग्री सेल्सिअस आहे, म्हणजे हाय मेल्टिंग आहे. कळलं? हा एक मुद्दा काय करा, लक्षात ठेवा, कारण हा MCQ मध्ये तुम्हाला काय होऊ शकतो? विचारला जाऊ शकतो. सो पॉईंट नंबर 6 इज मेटल्स आर किंवा मेटल्स हॅव लस्टर. म्हणजे काय की धातूंना काय असते? धातूंना चमक असते. लक्षात घ्या. कळलं? धातूंना चकाकी असते. म्हणजे तुम्ही गोल्ड घ्या, सिल्वर घ्या, चमकतात ते. म्हणजे काय असते? त्यांना लस्टर असते. प्रॉपर्टी 7 नंबरची लक्षात घ्या की जे मेटल्स असतात हे सोनोरस असतात. म्हणजे सोनोरिटी नावाची एक काय असते? प्रॉपर्टी असते. आता व्हॉट इज मीन बाय सोनोरिटी? लक्षात घ्या. ॲबिलिटी ऑफ द मेटल टू प्रोड्यूस साऊंड. यालाच आपण नादमयता म्हणतो. मराठीमध्ये याला काय केलं जातं? याला मराठीमध्ये नादमयता असं म्हटलं जातं. म्हणजे काय की साऊंड प्रोड्यूस करण्याची जी ॲबिलिटी आहे मेटलची, त्याला आपण सोनोरिटी असं काय करतो? संबोधतो. म्हणजे लहानपणी तुम्ही शाळेची तुमच्या बेल ऐकले असेल तर ते मामा काय करायचे? त्याच्यावर वाजवायचे आणि मग तो साऊंड प्रोड्यूस व्हायचा. मग ती जी बेल आहे ती लक्षात घेतली कशाची असते? तर ती आयरनची असते किंवा ती तुमच्या पितळाचे वगैरे असेल. म्हणजे मेटलवर ज्यावेळेस आपण काय करतो की आघात करतो त्यावेळेस मेटलच्या पासून साऊंड काय होऊ शकतो? प्रोड्यूस होऊ शकतो. सो दिस इज इम्पॉर्टंट फिजिकल प्रॉपर्टी ऑफ द मेटल, सोनोरिटी. त्याच्यानंतर 8 नंबरची प्रॉपर्टी जर आपण मेटलची पाहिली, मी आता ती इथे लिहितो. तर ऑल मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. म्हणजे काय की हीट आणि इलेक्ट्रिसिटीचे काय असणार आहेत? ते गुड कंडक्टर्स असणार आहेत. म्हणजे उष्णता आणि विद्युत ऊर्जा ही यांच्यामधून काय करता येऊ शकते आपल्याला की इझिली प्रवाहित करता येऊ शकते किंवा ती काय करता येऊ शकते की इझिली ट्रान्सफर करता येऊ शकते. ते सुवाहक असतात उष्णतेचे आणि विद्युत ऊर्जेचे. मग हे तुमचे काय होते? हे तुमचे मेटलच्या फिजिकल प्रॉपर्टी होत्या. मग मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मेटलच्या फिजिकल प्रॉपर्टी समजल्या की नॉन मेटलच्या फिजिकल प्रॉपर्टी समजायला फारसा वेळ जात नाही. फक्त काय करायचंय की उलटं करायचंय. म्हणजे मी काय करतो आता की मी इथं फक्त नॉन मेटल्स लिहितो. मग नॉन मेटलच्या फिजिकल प्रॉपर्टीज काय करायच्या आता आपल्याला पाहायच्या आहेत. मग नेचर पहा आता की मेटलचं नेचर मी सांगितलं होतं की ऑल मेटल्स आर जनरली ऑकर्स इन सॉलिड स्टेट. ओके. मग आता नॉन मेटलच्या बाबतीत काय पहा की नॉन मेटलच्या बाबतीत नॉन मेटल्स फक्त सॉलिड स्टेटमध्ये ऑकर होतात का? तर नाही. नॉन मेटल तुमच्या सॉलिड आणि गॅसियस स्टेटमध्ये सुद्धा काय होतात? सापडतात. गॅसियसचं एक्झाम्पल मी तुम्हाला पहिल्याच लेक्चरमध्ये सांगितलंय, क्लोरीन. आणि सॉलिडमध्येही नॉन मेटल काय होतात? सापडतात. मग आता क्वेश्चन ह्याच्यावर परत विचारला जाईल का? नाही. मग क्वेश्चन कशावर विचारला जाणार आहे? क्वेश्चन विचारला जाणार आहे एक्सेप्शन. मग लक्षात घ्या की जनरली ऑल नॉन मेटल्स आर ऑकर्स इन आयदर सॉलिड स्टेट और द गॅसियस स्टेट एक्सेप्ट ब्रोमीन. की एकच एक्सेप्शन आहे काय की ब्रोमीन. हा ब्रोमीन कसा आढळतो? हा ब्रोमीन आढळतो लिक्विड स्टेटमध्ये. कसा आढळतो? लिक्विड स्टेटमध्ये. मग याचं काय करू शकतो आपण की याचं ट्रिक जे आहे ती फक्त BRO अशी सुद्धा काय करू शकतो? ठेवू शकतो. ब्रो भाऊ. आलं लक्षात? नॉन मेटल्स मधला ब्रोमीन जो आहे तो कसा आढळतो आपल्याला? तो लिक्विड स्टेटमध्ये काय होतो? आढळतो. ब्राउनिश कलरचा काय असतो? लिक्विड सबस्टन्स असतो. मग सेकंड कॅरेक्टरिस्टिक पहा आता इथे की मेटल्स कसे होते? हार्ड होते. आता इथे काय आहे लक्षात घ्या की काही गॅसियस मध्ये आहेत आणि काही तुमचे सॉलिड आहेत, काही लिक्विड आहेत. परंतु नेचर नॉन मेटलचं कसं असतं? हार्ड असतं का? नसतं. कसं नेचर असणार आहे याचं नॉन मेटलचं? ब्रिटल असणार आहे. ब्रिटल, ठिसूळ. मग आता याचं सुद्धा काय आहे
याचंही एक्सेप्शन आहे. पहा, मग एक्सेप्शन काय याचं, तर याचं एक्सेप्शन आहे डायमंड. हिरा की हार्डेस्ट नॅचरल सबस्टन्स, हा लक्षात घ्या की कठीण पदार्थ, नैसर्गिक कठीण पदार्थामध्ये सगळ्यात कठीण पदार्थ डायमंड आहे तुमचा, की ज्याचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट सुद्धा हार्ड असतो. आणि इथं हार्डनेस सांगितले, बाकीचे सगळे नॉन मेटल कसे आहेत, ब्रिटल आहेत. कळलं, हार्डच्या जागेवर इथे काय करेल मी, फक्त आता ब्रिटल लिहीन. आणि एक्सेप्शन काय त्याचं, डायमंड आहे, की डायमंड कसा सबस्टन्स आहे, हार्ड आहे. हार्ड आहे, काय हार्ड आहे, डायमंड हार्ड आहे. मग आता याची ट्रिक तयार करायची, तर पहा की लॉरेन अँड हार्डी हे यूट्यूबवर पहा तुम्ही, खूप एक कॉमेडी सिरीज असते त्यांची, तर त्यामधला आपण हार्डी तयार करू शकतो याच्या माध्यमातून. कसं, लक्षात घ्या की हार्डचा फक्त काय केला, HAR घेतला आणि डायमंडचा काय केला, DI घेतला, काय झालं तयार, हार्डी. कळलं, त्यातलं एक कॅरेक्टर आहे, लॉरेन्स अँड हार्डी मधलं एक कॅरेक्टर आहे हार्डी. ओके, म्हणजे काय की डायमंड कसा आहे, डायमंड हा हार्ड आहे. सो ऑल नॉन मेटल्स आर ब्रिटल एक्सेप्ट डायमंड विच इज हार्डेस्ट नॅचरल सबस्टन्स. मग 3 नंबरची पॉईंट पहा आता की काय, हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. आता ब्रिटलनेस जर असेल तर मला सांगा की हाय मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट असेल का नॉन मेटलचा, नसणार आहे. मग इथं काय असणार आहे, इथं असणार आहे लो मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. मग आता परत याचं एक्सेप्शन काय येईल, परत याचं एक्सेप्शन येईल तुमचं हार्डीच, कारण डायमंड हार्ड आहे. मग हार्ड असेल तर त्याचा लो असेल का मेल्टिंग पॉईंट किंवा बॉइलिंग पॉईंट, नसणार आहे. लक्षात घ्या, म्हणजे तो स्ट्रॉंग असणार आहे किंवा तो जास्त असणार आहे. कळलं, म्हणजे डायमंड सुद्धा काय की डायमंड सुद्धा जर तुम्ही बॉईल केला किंवा डायमंडचा मेल्टिंग पॉईंट जर घ्यायचा असेल तर टेम्परेचर तुम्हाला जास्त लागणार आहे, कारण तो हार्डेस्ट सबस्टन्स आहे. सो ऑल नॉन मेटल्स हॅव लो मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट एक्सेप्ट डायमंड विच हॅव हाय मेल्टिंग पॉईंट. त्यानंतरचा मुद्दा पहा आता की डक्टिलिटी आणि मेलिएबिलिटी डायमंडच्या बाबतीत, तुमच्या नॉन मेटलच्या बाबतीत काय केली जात नाही, विचारात घेतली जात नाही. मग त्याच्यानंतरचं जे फिजिकल कॅरेक्टर आहे नॉन मेटलचं ते आहे लस्टर. पहा, चमक. मग जर मेटलला चमक असेल तर नॉन मेटलला नसणार आहे. कळलं, म्हणजे ते नॉन लस्टरस आहेत. कळलं, लस्टर आहे का, लस्टर नाही आहे. मग याच्यामध्ये परत काय आहे, याच्यामध्येही परत एक्सेप्शन आहे. मग काय एक्सेप्शन आहे, एक्सेप्शन आहे तुमचं मीठ, आयोडीन. ओके, काय आहे, आयोडीन. मग पहा की आयोडीन कसा आहे, आयोडीन हा लस्टरस आहे. म्हणजे आयोडीनला काय आहे, आयोडीनला लस्टर आहे. मग आता मी याची ट्रिक कशी तयार करतो लक्षात घ्या. पहा, मी आयोडीनचा आय घेतला आणि लस्टरचा काय केला, L आणि काय केला, U घेतला. म्हणजे ट्रिक झाली आय लव्ह यू. आय फॉर आयोडीन आणि LU फॉर लस्टर. ऑल नॉन मेटल्स आर नॉन लस्टरस एक्सेप्ट आयोडीन विच हॅव लस्टर अँड ट्रिक इज आय लव्ह यू. ओके, त्यानंतरची फिजिकल प्रॉपर्टी जी आहे नॉन मेटलची ती काय असणार आहे की नॉन मेटल्स आर बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. पहा, दे आर बॅड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. बॅड कंडक्टर्स. मग आता परत ह्यामध्येही काय आहे, एक्सेप्शन आहे. काय की जे आपण शिसे म्हणतो, शिसे म्हणजेच त्याला मराठीमध्ये लीड किंवा ग्राफाईट म्हणतो आपण त्याला. कळलं, ग्राफाईट घ्या, शिसे नको, ग्राफाईट. तर हा कार्बनचा काय आहे, हा कार्बनचा ॲलोट्रॉप आहे. अँड दिस ग्राफाईट इज गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. So these are the physical and chemical properties of metals and non-metal. मग ह्या ट्रिकच्या आधारे तुम्ही मेटल्स आणि नॉन मेटल्स ह्यांच्या फिजिकल प्रॉपर्टी काय करू शकता,
डिफाईन करू शकता. थँक्यू.